काय भूमिका आहे? आज जालना शहरामध्ये जालना जिल्ह्याच्या वतीनं आंबेडकरी संघटनेच्या वतीनं सध्या महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकारनं अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याबद्दल जे काही धोरण ठरवलं आहे त्याच्या विरोधामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. उपवर्गीकरण धोरण म्हणजे सामाजिक न्यायाचा अजेंडा नसून जातीद्वेष, जातीभिंती मजबूत करून विशिष्ट जातीची वोट बँक निर्माण करून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जी अनुसूचित जातीची एकजूट आहे, परस्परामध्ये जो बंधुभाव आहे, त्याची तोडफोड करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये BJP सरकारनं मराठा विरुद्ध OBC, त्याच्यानंतर धनगर विरुद्ध आदिवासी हा जो संघर्ष केला, उभा केला, त्याच पद्धतीनं अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण नावाखाली दुही माजवणं, द्वेष पसरवणं हा अजेंडा देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे. आणि त्याच्या विरोधात गेल्या 30 तारखेला मुंबईमध्ये प्रचंड असा एक मोर्चा झाला. आता जिल्हावार मोर्चे होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज जालना शहरामध्ये या मोर्चाकरता मी आलेलो होतो. मोर्चा प्रचंड गर्दीमध्ये पाऊस असताना सुद्धा भरगच्च स्वरूपात यशस्वी झाला. आणि त्याच्यानंतर मग जाण्यापूर्वी आपल्या पत्रकार बंधूंशी 2 शब्द बोलावे म्हणून आज आपल्यासमोर आहे. सध्याचं जे राजकारण सुरू आहे, जे आता आपण बघितलं इंग्रजांनी हे धोरण राबवलं, हा जो काही ऐतिहासिक प्रचार आहे तोच मुळात चुकीचा आहे. उलट इंग्रजांनी अनेक लोकांना जोडण्याचं काम केलं. मात्र इंग्रजी सत्ता टिकवण्यासाठी फोडा आणि झोडाचं तंत्र इंग्रज हे इथल्या ब्राह्मणवादी लोकांकडून शिकले. इथल्या ब्राह्मणवादी मंडळींनी इथल्या बहुतेक समाजाला हजारो जातीमध्ये विभागलं, उच्च नीचता निर्माण केली, असमानता निर्माण केली, परस्पर जातीभेद आणि द्वेषाच्या आधारावरती समाज उभा केला. त्यामुळे फोडा आणि झोडा तंत्र इंग्रज हे ब्राह्मणवाद्यापासून शिकले. पहिल्यांदा हा एक ऐतिहासिक धडधडीत पुरावा आहे. आता सत्ताधारी देशातले म्हणा, महाराष्ट्रातले म्हणा, इतर राज्यातले म्हणा, उपवर्गीकरणासारख्या भूमिका जे राबवते त्याचं कारणच ते आहे की महाराष्ट्रामध्ये बघा, गेल्या लोकसभेच्या इलेक्शनला BJPला 400 जागा पार करायच्या होत्या, पण काठावरचं बहुमतसुद्धा BJPला स्वतःच्या जीवावर संसदेच्या निवडणुकीत मिळालं नाही, लोकसभेच्या निवडणुकीत मिळालं नाही. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 40 जागा जिंकण्याचं स्वप्न बघत होते, त्यांना 17चा आकडा पार करता आला नाही. अशा वेळेला कोणत्या समाज घटकापासून नुकसान झालं तर मग कुठे बौद्ध आहे, कुठे मुसलमान आहे, कुठे आदिवासी आहे, जो भारतीय राज्यघटना आणि भारतीय लोकशाहीला आपलं एक मूलभूत अंग मानतो. मग अशा वर्गाला जर पुन्हा विस्कळीत करायचं असेल, त्यांच्यामध्ये विभाजन करायचं असेल, तर त्यासाठी जातीच्या भिंती गतिमान करणं, बंधुभावाला कोलॅप्स करणं आणि मग त्यासाठी उपवर्गीकरण सारखी गोड वाटणारी, आरक्षण नावाखाली सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, अगदी शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशी गोड वाटणारी भाषा वापरून उपवर्गीकरणाच्या पडद्यामागे समाजाची तोडफोड, हे जे काही धोरण आहे ते राज्यकर्त्या वर्गाचं आहे. अगोदरच BJPनं OBCचे तुकडे तुकडे केलेले आहेत. पुन्हा तुकडे करण्यासाठी रोहिणी कमिशन आयोग नेमलेला आहे, त्याचा रिपोर्ट आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने कमिटी नेमली. आदिवासींना आता वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून त्यांना आरक्षण, शिक्षण याच्यातून तडीपार केलं जात आहे. एकंदरच सत्ताधारी वर्गाला, इथला बहुजन वर्ग हा सोयी सवलतीसह
संविधान अधिकारासह पुढं गेलेला पाहू द्यायचा नाही. आणि विशेषतः आंबेडकरवादी मंडळी, कारण आता RSS BJPच्या समोर विरोधी पक्ष फार कमजोर आहेत, पण विचारधारा मात्र एक मजबूत आहे आणि ती म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा. आणि त्या विचारधारेच्या लोकांना कमजोर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये षडयंत्रातला भाग म्हणून उपवर्गीकरण होता. पंढरपूरच्या यात्रेवरती वापरता, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरता, लाडकी बहीणसाठी. आता मी पुन्हा तुम्ही लाडकी बहीणचा आठवण करून दिली. लाडकी बहीण सरकारनं योजना आणली तेव्हा जात धर्म बघितला का? नाही ना. तुम्ही त्याला जात धर्म नाही बघितला. सरसकट महिला म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजना आणली. मग जर तुम्हाला प्रत्येक समाजाचं भलं व्हावं असं वाटतं तर लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणा ना. उदाहरणार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, जर एकही सरकारी नोकरी नाही तर त्यांना द्या ना पहिली. कोण विरोध करेल? प्रत्येक कुटुंबातलं मुलगा मुलगी शिकलेला नाही ते सरकारनं दत्तक घ्यावे. लाडकी बहीण दत्तकच घेतली ना तुम्ही. त्या पोराला, मुलाला आणि मुलीला सरकारनं दत्तक घ्यावं आणि त्यांना शिकवावं. नुसतं शाहू महाराजाचं नाव घ्यायची गरज नाही, काहीतरी काम करा. मग सरकार जर गंभीर असेल की SC मधली समजा ढोर, चर्मकार, मातंग कुणी जर अतिमागास आहे तर त्या अतिमागासासाठी विकास करण्यासाठी सरकार काय पावलं उचलते आणि काय याच्या अगोदर उचलली ते पहिल्यांदा सरकारनं सांगावं. आणि म्हणून मी आज उदाहरण दिलं. 2011ला क्रांतीवीर लहोजी वस्ताद साहेब अहवाल स्वीकारलाय, GR काढलाय. GRची कॉपी आहे माझ्याजवळ. 28 डिसेंबर 2011चा GR आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही वसतिगृह, शाळा, कॉलेज काढू. अनुसूचित जातीचा एवढा निधी मातंग समाजावरती खर्च करू. तर सरकारनं व्हाईट पेपर काढून सांगावं लोकांना आम्ही किती काम केलं. येस, म्हणून तर मी त्यांच्या 1-2 नेत्याची नावं घेतली. तो गोरके आता नवीन MLC झालाय. पण जे संघाच्या नादाला लागलेत, RSSच्या नादाला लागलेत, त्यांचे कधीही डोळे उघडणार नाहीत. कारण त्यांची झापडं हिंदुत्वाच्या विषानं पॉइझन झालेली आहेत. दिल्लीमध्ये जो काही संघर्ष चालू आहे त्या संदर्भात खरं म्हणजे अपयशी ठरलेला आहे अनेक मुद्द्यावर. मग आता वर्तमान जे 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत की या नीट सारख्या एक्झामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, त्याला डील करायला सरकार अपयशी ठरलं. राम मंदिर सारख्या करोडो हिंदूच्या आस्थेचा भाग असलेल्या त्या मंदिरामधला निधी चोरी व्हायला लागला. म्हणजे एकाच मंदिरातला होतोय नाही, ते केरळमधल्या शबरीमला मंदिरातीलही अनेक सोनं गायब झालं. आता प्रश्न असा आहे की जे सरकार म्हणतं की आम्ही रामाच्या नावाने सरकार चालवतो, रामराज्य चालवतो, आणि रामराज्यामध्ये रामाच्याच मंदिरातले पैसे गायब. मग इथं गजनीचा महम्मद कोण? तर आजचा महम्मद कोण? महम्मद म्हणजे ती प्रवृत्ती आहे, त्याच्यात नावाला काय अर्थ नाही. पण तीच प्रवृत्ती सत्तेत बसलेल्या लोकांची आहे. तर ते रामाचा राजकारणासाठी किती वापर करतात हे हिंदूंनी समजून घेतलं पाहिजे. आणि काल ज्या पद्धतीनं केंद्र सरकार अगदी 2-3 आठवडे विद्यार्थी उपोषण करतायत, त्यांच्याशी कोणी डायलॉग करत नाही, कोणी प्रतिनिधी जाऊन भेटत नाही, आणि काल एकदम त्यांच्यावरती पोलीस बळाचा वापर करणं हे भारताची लोकशाही हुकुमशाहीकडे वाटचाल करते याचंच ते प्रतीक आहे. आणि मोदी सरकार म्हणा, त्यांचे मंत्री म्हणा, हे किती बेजबाबदार आहेत, यांच्यामध्ये संवेदनशीलता नाही, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.